एका कडक उन्हाळ्याच्या दुपारी एक भुकेला कोल्हा जंगलात अन्नाच्या शोधात भटकत होता. सकाळपासून त्याला काहीच खायला मिळाले नव्हते. त्यामुळे त्याचे पोट भुकेने जोरात गुडगुड करत होते. कोल्हा मनात म्हणाला, बापरे, किती भूक लागली आहे. आज काही खायला मिळालं नाही तर मी नक्कीच उपाशी मरेन. कुठे मिळेल मला जेवण? असं म्हणत तो जंगलात इकडे तिकडे भटकू लागला. भटकता भटकता तो एका सुंदर बागेत पोहोचला. तिथे एका उंच मांडवावर द्राक्षांचा वेल पसरला होता. त्या वेलीला काळ्या जांभळ्या रंगाचे टपोरे आणि रसाळ द्राक्षांचे मोठमोठे घोस लटकत होते. उन्हात ती द्राक्षे मोत्यांसारखी चमकत होती. द्राक्षे पाहून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. कोल्हा आनंदाने म्हणाला, वाह, काय नशीब आहे माझं. किती सुंदर आणि रसाळ द्राक्ष आहेत ही. ही द्राक्ष खाल्ली की माझी भूक एकदम पळून जाईल. कोल्ह्याने द्राक्षे पकडण्यासाठी जोरात उडी मारली, पण द्राक्षांचा घोस खूप उंचावर होता. कोल्ह्याचे तोंड तिथपर्यंत पोचलेच नाही. कोल्ह्याला थोडी निराशा वाटली. तो स्वतःशीच म्हणाला, अरे चा, थोडक्यात हुकलं. थांब, मी थोडं मागून पळत येतो आणि आणखी मोठी उडी मारतो. कोल्हा 4 पावले मागे गेला. तो जोरात पळत आला आणि त्याने आपली पूर्ण ताकद लावून एक भली मोठी उडी मारली. पण यावेळीही त्याचे तोंड द्राक्षांपर्यंत पोहोचले नाही. तो धारकन जमिनीवर पडला. कोल्हा हार मानायला तयार नव्हता. तो पुन्हा उडी मारू लागला. एकदा, दोनदा, 3दा, पण प्रत्येक वेळी द्राक्षे त्याच्या आवाक्याबाहेरच राहिली. खूप वेळ प्रयत्न करूनही तो द्राक्षांपर्यंत पोहोचू शकला नाही. आता तो पूर्णपणे थकला होता आणि घामाने डबडबला होता. कोल्ह्याला वाटले, मी कितीही प्रयत्न केला तरी ही द्राक्ष मला मिळणार नाही. मग त्याने वर पाहिलं आणि रागाने द्राक्षांकडे बघत म्हणाला, छ्या, कुणाला खायची आहे ती द्राक्ष? नुसती दिसायलाच चांगली आहेत. नक्कीच खूप आंबट आणि बेचव असतील. मी उगाच माझा वेळ आणि ताकद वाया घालवत आहे. मला ही द्राक्ष नकोतच. खरं तर त्याला ती द्राक्ष खूप हवी होती, पण ती मिळाली नाहीत म्हणून तो स्वतःची समजूत घालत होता. असं म्हणत रागाने शेपटी हलवत कोल्हा तिथून निघून गेला. द्राक्षे मात्र वेलीवर तशीच लटकत राहिली. या गोष्टीचे तात्पर्य असे की जे मिळवता येत नाही त्याला नावे ठेवणे सोपे असते. यातूनच कोल्ह्याला द्राक्षे आंबट ही प्रसिद्ध म्हण तयार झाली आहे.